अंबरनाथमध्ये विविध जे वास्तू आहेत त्यांची पाहणी इथे करण्यात आली. सर्वप्रथम अंबरनाथचं शिव मंदिराचा परिसर चांगल्या प्रकारचं काम जे आहे ते तिकडे चालू आहे. घाटाचं काम मला वाटतं एक 80% पूर्ण झालेलं आहे. त्याचबरोबर एक मोठी वास्तू पार्किंग प्लाझा असेल, त्याचबरोबर तिथे लोकांना राहण्यासाठी भक्त निवास असेल, त्याचं पण काम जे आहे हे मोठ्या गतीने चालू आहे. अंबरनाथला येत्या काही महिन्यांमध्ये एक मोठा अंबरनाथचा सुशोभित असा कॉम्प्लेक्स बघायला मिळेल. जसं बाकी मंदिरात गेल्यानंतर एक मोठं कॉम्प्लेक्स आपल्याला पाहायला मिळतं, तसं मोठा कॉम्प्लेक्स आपल्याला पाहायला मिळेल आणि मोठ्या प्रमाणामध्ये लोक जे आहेत ते अंबरनाथमध्ये शिवमंदिर बघण्यासाठी येतील. त्याचबरोबर अंबरनाथ मधील हे नाट्यगृह, ज्याची मागणी गेली अनेक वर्ष होत होती, आज हे नाट्यगृहाचं काम 95% जे आहे पूर्ण झालेलं आहे. काही दिवसांमध्ये हे काम पूर्ण होऊन या नाट्यगृहाचं ओपनिंग जे आहे हे या ठिकाणी होईल. त्याचबरोबर अंबरनाथमधलं इंडोर आणि आउटडोअर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असेल, त्याची देखील पाहणी जी आहे ही आता करणार आहोत आणि त्याचं देखील काम जे आहे हे मोठ्या गतीने चालू आहे. म्हणजे अंबरनाथमध्ये ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहे, इंडोर आउटडोअर स्पोर्ट्स स्टेडियम, त्याचबरोबर अटल उद्यानला गेलो, तिथे देखील पैसे मंजूर झाले, त्याचं देखील काम आता उद्यापासून जे आहे हे सुरुवात होईल. नाट्यगृहाचं काम संपेल. म्हणजे अंबरनाथमध्ये या सगळ्या लोकोपयोगी वास्तू याच्या अगोदर देखील मोठी कामं जी आहेत ती अंबरनाथमध्ये झालेली आहे. मेडिकल कॉलेजचा विषय असेल, त्याचबरोबर CC कॉन्क्रीटचे रस्ते असतील, त्याचबरोबर अभ्यासिका असेल, त्याचबरोबर अंबरनाथला एक ऑलिम्पिक दर्जाचा स्विमिंग पूल याचा देखील TS झालेला आहे. त्याचबरोबर अनेक अशा वास्तू ज्या आहेत अंबरनाथमध्ये आपण करण्याचा प्रयत्न जो आहे तो करतो आहे. आणि मला खूप आनंद आहे की अंबरनाथमधील पहिली घंटा जी आहे ही काही दिवसांमध्ये जी आहे ती अंबरनाथकरांना ऐकू येईल. या नाट्यगृहा परिसरातला आहे, त्याला किती वेळ लागणार आहे आणि भक्तगणांसाठी शिव मंदिरचा परिसर जो आहे हाच आपण पाहिला असेल की त्याच्यामध्ये विविध अडथळे होते. लँड ॲक्विजिशन पासून त्याचबरोबर ASIची परमिशन घेण्यापर्यंत, कारण की हा सगळा जो परिसर आहे ASIच्या अंडरमध्ये, मंदिर ASIच्या अंडरमध्ये, तिथे काही करायचं असेल तर ASI प्रत्येक बारीक सारीक गोष्टीसाठी ASIची परमिशन घ्यावी लागते. पण आज बहुतेक परमिशन जे आहेत ते आपल्याला मिळाल्या आहेत आणि त्याचबरोबर काम देखील मोठ्या गतीने चालू आहे. तर मला वाटतं आता हा प्रोजेक्ट जो आहे तो एक अराऊंड 200 कोटीचा आहे. अजून त्याला पैसे जे आहेत ते लागणार आहेत. आज देखील मी पाहणी केली तेव्हा काही सजेशन्स जे आहेत ते तिथे सूचना केलेल्या आहेत. तर एकंदरीत अजून 1 वर्ष 1-1.5 वर्ष आपण घेऊन चला की अंबरनाथच्या पूर्ण परिसराला, म्हणजे आत्ता 6-7 एकरचा परिसर आहे, भविष्यामध्ये हा 10-15 एकरचा परिसर करण्याचा आपल्या योजना आहे. तिकडची आजूबाजूची झोपडपट्टीची आहे त्याचं देखील पुनर्वसन प्रकाशनगरचं असेल ते देखील आपण करण्याचा